भावानं मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वाईटी फॅमिली काय खतरनाक वाटते काय लागतो अर्धा पोरगेवानी असं कधी आम्हाला फिरायला भेटणार काय माहिती. हाय भावानं मी आहे पन्या आणि स्वागत आहे आपल्या नवीन लॉंग ब्लॉग मध्ये. आणि आता या हॉस्टेलवर आता मस्तपैकी आवडलेला आहे आणि इथं बघा पोह्याचं नियोजन झालंय. हे किरण ना बघा अजून आवरायला लागलाय. आणि आजचे शेप आहेत आपले पार्थ काय बोगलकर. कसा आहे काय ते म्हणतात की अजून झालं नाही तोपर्यंत शैतान हजर. शेतात म्हणतात बका सर तसले काय जरा शाबूक जाणार आहे आया हे लिंबू आणणार आहे तिथे खायला ताटूला दिवस चमचा शेव मागायला लागला. काय हो शिरा 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 जागा करा जागा बका सर आला. हो हे संख्या तुम्ही काय केलं माहिती तू आराम. अरे भाई किती अरे भाई तुम्ही चिकन जावा इथं मला पात्याला ठेवलं तरी चालतंय. मी संक्रांत बाया तू नाही संख्या ती आणि ती आहे बाळ्या. हे कोणाला ह्याला ठेवायचं काय करण्याला किरण्या काय आणि खायचंय साहेब बकासूर इथे एक बकासूर बसल्यात. इथे एक बकासूर आहे इथे दोघं बसल्यात. सुका पाटील पांडू मामा संतोष मामा इकडे की काय नाव तुझं गॅंग गेले म्हणून खाल्लं हे वय नियोजन लाव की तू. मी तेच तुला विचारलं होतं आपण जाया तो आणि सिद्धी आहे तो आणि मी जाऊया. आता नाश्ता करून झालेला आहे मी तर आवरले खरी ही दोघं आवरायचे. हा आता ही दोघं आवरल्यात जाऊया कॉलेजवर. आणि आज कॉलेजवर काय हजेरी घेणार आहेत आणि बाकी बाहेर कुठं कार्यक्रम कुठं आहे फोन मध्ये कार्यक्रम आहे तिथं जाऊया आणि बघूया काय काय नाही. तर भावानो आता चाललोय कॉलेजवर थोडं सिनेमॅटिक बघा भेटू आपण डायरेक्ट कॉलेजवर किंवा त्या स्पॉटवर भेटू. चला जाऊया. आता आलेला आहे कॉलेजवर आणि भावाचा आहे वाढदिवस आहे सर काय भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वाईटी फॅमिली आणि आता गँगवॉट चालली सगळी तपोवनच्या ग्राउंडवर. कशी आहे गँगवॉट एकदम हार्ड आहे. आता जाऊया डायरेक्ट तिथं आणि तिथंच भेटूया. आता मध्ये काय विषय करायला तर चला जाऊया. वनभोजन वनभोजन तपोवन भोजन तपोवन चहा काय खतरनाक वाटतंय ना कसलं वाटतंय. इथं पुढं आहे आले जवळ चला तर जाऊया तिथं. गवत आहे लावलाय कॉल राहून दे सर. अरे लावलाय कॉल लवकर ये ऍम्ब्युलन्स बसून द्यावा ना. तर भावानो असा आलेला आहे कॉलेजचा तिथं कार्यक्रम आहे तिथं आणि गर्दी तुम्ही बघू शकता कसली पब्लिक आहे. ह्या साईडला पण पब्लिक आहे इकडे पण पब्लिक आहे. आता इथं चालू आहे आमच्या हजेरीचं काम. सात चिकोडे आमच्या हजेरी घेते मागी जरा हा अपसेंट लावतोय त्याला घेऊन राऊंडात भाऊ आहे आपला ट्रॅक्टर मेकॅनिकल आहे सगळे.
पण फोटो काढणार काय देणार का ना मला काय असतो अर्धा पोरगेवानी. हे आहेत किरण दादा फाउंडेशन आणि युवा मंच. आज ब्लॉग मध्ये फिक्स होतो, मोठ्या लॉंग मध्ये शेअर करा म्हणजे झालं. पाहिलेला बॅक साईडला थोडं शूट मारायला. पब्लिक बघू शकताय, पब्लिक ढीग आहे. लास्टला सांगा सगळ्यांना सबस्क्राईब करा. ते बाई लोक भेटलेले आहेत व्हिडिओ मध्ये का. काय त्या दुर्गेच्या कुठल्या शिरोलीत कुठल्या शिरले तिकडे तिकडे तिकडचे पण आलं कार्तिक हजार आलाय फक्त. आज आपण बघतोय गावातले पोरगे आमच्या इथे थोडेच दिवस होऊन गेले श्रेणी भानुसे. नोव्हेंबर ही जी तारीख आहे 1875 की ज्या माहिती मला खरं एवढं हे नाही ते काल मला ते गावातला आहे. आता सगळा कारगिल झालेला आहे आणि आता बसलेला एडिटिंगला आहे तर शाळेच्या ड्रेसवर बसले. खरं मला ना त्या व्हिडिओला सॉन्ग कोणतं आलो हे कळणं झालंय. आता किती उशीर झालं सॉन्ग हुडका लावले, बघतो सॉन्ग आणि चांगलं आणि बघा पुढं होतंय का नाही. तर आता एडिटिंग मारून तासभर 2 तास बसलेलो बघा एडिटिंग ते मारत. आता मस्त सगळं आवडलेलं आहे. आता जायला फिरायला पुढं आपली पब्लिक आल्या दिसते काय. आता मस्तपैकी जाऊया आपण आणि बघा पुढं काय विषय होतो. तर चला जाऊया. फायनली आलेलं आहे. होय की राम, इथं गाडीचं नियोजन लावायचं चालू आहे पार्किंगला. काय करायला गाडी असून दे सोड बस, एवढं कुठे हे करायला झालं की त्यात ते काय पडेल किती तुझ्या पडले तर काय करणार. पडलं एवढा विचार करायला लागला शे. तर चला जाऊया आत, बघ्या कसं नियोजन आहे इथं ना. त्याच्या कोपऱ्यात आलंय त्या कोपऱ्यात ना कपल धी असतो, नुसता कपल असतो. आणि मोबाईल घेऊन आलो आणि करण्या संघ असला नुसता एकच बोलतोय फोटो मार, त्याशिवाय त्याला दुसरं काय जमत नाही. नुसता फोटो मार. अहो कुठं पण गेलो नाही, कुठं पण फिरायला गेलो की नुसता फोटो मार, नुसता फोटो मार. कसा आहे खाण कोणाचा असं कधी आम्हाला फिरायला भेटणार काय माहिती. हॅलो हॅलो गेले साप ना रे, इरोळा आहे ते, इरोळा. तेच रेत पण तुझ्या व्हिडिओ मध्ये तर घे. तेच ते गेला की आलाय व्हिडिओ मध्ये आलाय की हाय. चल पब्लिक गेले आपली पुढं कळली नाही. गावकरी कोण आहे का गावते का बघायला लागल्यात. असली बात बोडे जायची. हे साप आला जाऊन बघायला आलतो. आणि आता इथून पुढचा ब्लॉग ना आमचा करण शूट करणार आहे. आम्हाला कॅमेरा पकडायचा बॉट पडे असलं संघ घेऊन यायचं म्हणलं ना. घरला तर जाणारच आहे, सुट्टी घेणार आम्ही. बाय ट्रिपला गेलो लॉंग ब्लॉग एवढा शूट करणार ना, फक्त पॉवर बँकचं नियोजन लावायला. व्हिडिओ काय करायचं नाही. ऐशा कुठे ऐशा हे आहेत आयट्यावाली नुसता फिरत असतात बघा इकडे तिकडे. आणि ही आमची कार, माझं पण्या वाईट आहे बघ. हा कभी वरनं फिरून चाललेला आहे आम्ही आमच्या कामाच्या ठिकाणी. हे कुठलं शालिनी पॅलेस का? हे शालिनीच आहे. इथं झाड आहे. ऍड्रेस सांगत नाही तर कॉलेजची पोरं आमच्या आधी येऊन इथं नियोजन लावतील. इथनं जरा कट करतो थांबा व्हिडिओ. हे आमचं ट्रेनिंग सेक्शन इथं आहेत.
भैया आणि आमचे आणि हे सचिन दाई तिथे. कवी आणि हे आमचं सगळं वर्कच हे आहे. थम करा पहिला. थम इज इम्पॉर्टंट. कभी न जाऊ. आता घातलेलं कामाचा ड्रेस. आता लागेल कामाला आणि तुम्हाला भेटूया थोड्या वेळानं. आता इथं मला जागा पीस मोकळी करायची. हे काढायचं आहे. ते बोर्ड ते नाट ठेवायचे. सगळं आवरे आणि भेटूया तुम्ही सोबत. इथं लागलेले आहेत काम करायला. मी इथलं सेक्शन चेक करतोय काय काय आहे. थोड्या वेळाने एवढं काम लागणार आहे ना, काय बोलायचं काम नाही. कसं आहे सगळं बोर्ड सिस्टीम ते ह्या साईडला इलेक्ट्रिकल. आता पिशव्या आलेल्या आहेत कुलिंगच्या. इथं भावानं बोलवाले. भाव याला आहे तिथे एक भाऊ काम करत बसलाय. सचिन जायच्या आधी व्हायरल करून जाणार आहे. गाडीत 20 पेट्या आहेत. 20 पेट्या उतरायच्या सगळ्या. एकटा प्रणव उतरणार आहे. काय ना करून उतरणार आहे. जिमची ताकद बघा कशी आहे. ना करती का बघा. एकटा प्रणव उतरणार आहे. आणे दे पेट्या आलेल्या आहेत. पटापटा घेऊया आणि जाऊया. आता या पेटेतनी असं पाऊच असतात आणि हे पाऊच ना असं फ्रीजच्या ह्याला लावायला लागते. म्हणजे लाईट जरी गेली तरी 4-5 तास चालते. अशा दिवस सप्लाय कशा लाईट चालू करायला लागते. तेच की इंटरव्ह्यू सकाळी चालू करायचं, संध्याकाळी चालू करायचं, सकाळी बंद करायचं, संध्याकाळपर्यंत सकाळपर्यंत चालते. खरं थोडं नॉर्मल गार होते. जास्त पण होत नाही. फक्त कुलिंग राहते. ह्यासाठी ह्या पिशव्या असतात. इथे 5 टाक्या मारलेल्या आहेत. इथे पण पिशव्या लावत आहेत. आम्ही असं पॅक करून घेतो. सील पॅक. हे असं पॅक केल्यामुळे काय होते जरी पिशव्या फुटल्या त्यात जे गॅल्कॉल असते ना, म्हणजे ते कुलिंगसाठी असते ते म्हणजे बाहेर येत नाही. अशा याच्यासाठी हे असते. तर आता एवढा अजून किती राहिले? 1 2 3 4 5 अजून राहिलेले आहेत. 5 झालेले आहेत आणि ही एक आहे 6. मस्तपैकी काम पण झालेलं आहे. आता सुट्टी झाल्या. मस्तपैकी थंब पण केलेला आहे. आणि हे बघा आमचं सुपरवायझर मस्त हाका मारतात. जाऊन पण दिलं झाल्यात. आता चाललंय तर म्हणतो उद्या यायचं लवकर. आता काय बोलायचं सांगा. म्हणजे किल्ली करून गेला. आता आलेला रंकाळावरती इकडे गाडीसाठी वांधच असते. काय आलं माहित आहे जरा व्हिडिओ तर तुला माहित नाही. सूर्यकाचा जिंकण्यासाठी तू ही तर आयला माझा लय चांगला आहे. गाण गीत झालंय तरी पण आले फिरायला. कुठं आले यार रंकाळ्यावर. लाईट लय कमी वाटायला लागल्यात. याला वाचायला की बेबी घरचा आता मस्त रंकाळा फिरलेला आहे. फिरले म्हणजे नुसता इथं कोपऱ्यापर्यंत जाऊन आलेला आहे. कारण मगाशी आलतो त्यामुळे आता काय एवढं हे राहिलं नाही. आता जाऊया मस्त रूमवर. रोज आहे आम्ही. कधी नाही असं नाही. इथं कोपऱ्यालाच असते दरच. आता जाऊया मस्त रूमवर फ्रेश होऊया. आज डबा कोण आणणारा? माझ्याकडे जायचं डबा आणायला. तरी पण बघा काय होते. बघा चला जाऊया रूमवर. आता डबा घेतलेला आहे मस्ती. आता आलाय कंटाळ. आता बाटली पण घेऊन जातो. म्हणजे पाणी प्यायची बाटल घेऊन जातो. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, इंस्टाला फॉलो करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा. आणि हा ब्लॉग काही यूट्यूबला जाणार आहे त्यामुळे यूट्यूबला सबस्क्राईब करा. बाकी काय मग चपला की विषय. चला भेटू अशा